नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत अंडा दम बिर्याणी। हॉटेलपेक्षा पण टेस्टी अशी अंडा दम बिर्याणी आज आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। खूप सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर रेसिपी मी टाकत असते, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। बिर्याणीसाठी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। अगोदर आपल्याला 1 तास भिजू घालायचा आहे। बिर्याणीचा तांदूळ आहे हा 2 वाट्या घेतलेला आहे मी। आता आपल्याला हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला भिजू घालायचा आहे। तांदूळ हा मी 2 ते 3 वेळा धुवून घेतला आहे स्वच्छ आणि आता आपण 1 तास भिजू घालणार आहोत। 1 तास आपला झालेला आहे। आता आपल्याला हा शिजू घालायचा आहे। अगोदर आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे, त्यासाठी गरम करायला पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे। खडा मसाल्यामध्ये मी इथे दालचिनी, तमालपत्र, लवंग, विलायच्या 2, मीठ घालायचं आहे आणि मिरे घातलेले आहे 2 ते 3। थोडंसं तूप पण आपल्याला इथे टाकायचं आहे। आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्याच्या नंतर आपल्याला भिजलेला तांदूळ आपल्याला घालायचा आहे। यामध्ये आपल्याला भात चांगला शिजून घ्यायचा आहे। लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे एकदम पांढरा शुभ्र आपला भात दिसतो, म्हणून आपल्याला थोडासा लिंबाचा रस हा भात शिजवत असताना घालायचा आहे। भात आपला शिजून झालेला आहे, बघू शकता। जास्त पण आपल्याला शिजवायचा नाही, पण अशा पद्धतीने आपल्याला हा भात शिजवायचा आहे। आता अजून एक मोठी कढई घ्यायची आहे। तीच कढई मी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। आता आपल्याला हा कांदा घालायचा आहे। मी हा कांदा चिरलेला आहे आणि उन्हामध्ये वाळून ठेवला होता, तो वापरला बारिस्त्यासाठी, तरी पण चालतो, जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवते कांदा चिरून। आता आपल्याला थोडा वेळ एकदम तळून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे। आता 3 मोठे कांदे मी मोठे मोठे चिरून घेतले होते। आता आपल्याला ते टाकायचे आहेत या तेलामध्ये। कांदे आपण ज्या वेळेला चिरतो तेव्हाच आपल्याला हे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मोठे आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहेत। आता हा कांदा आपल्याला एकदम लाल करून घ्यायचा आहे। गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही। कांदा चांगला लाल होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे। दह्यामध्ये हळद घालायची आहे, 1 चमचा छोटा हळद, लाल तिखट आणि इथे काश्मीरी लाल तिखट मी घातलेला आहे 2 चमचे छोटे, थोडासा गरम मसाला आणि चिली फ्लेक्स। आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, चांगला एकजीव करायचा आहे आणि नंतर आता आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे। फिरवून घ्यायचा आहे। मसाला आपला तयार आहे। कांदा पण आपला चांगला लाल झालेला आहे। त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत 2, बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो चांगले लाल होऊ द्यायचे आहेत।
अद्रक आणि लसूणची पेस्ट मी कुटून घेतलेली आहे। मिक्सरमध्ये फिरून घ्यायची नाही आपल्याला। इथे छोटे उखळ असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये कुटून घेऊ शकता। मीठ घालायचं आहे। थोडा वेळ झाकण ठेवूया। चांगलं लाल झालं की आपल्याला मसाला घालायचा आहे। आपण जो मसाला बनवला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी अंड्यामधला जो पिवळा बलक असतो तो थोडासा घातलेला आहे। त्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते। आणि इथे मी 2 अंडे बारीक करून घातलेले आहेत, तुकडे केलेले आहेत, ते पण आपल्याला इथेच घालायचे आहे। अजून थोडंसं पाणी घालूया म्हणजे मिश्रण चांगलं एकजीव होईल। थोडीशी कोथिंबीर घालूया, पुदिना। आपण मसाले ऑलरेडी घातलेले आहेत पण एकदम थोडे थोडे घालायचे आहेत। फक्त मी थोडंसं इथे लाल तिखट घातलेलं आहे। थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। थोडंसं खाली लागलेलं आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालत आहे आणि आपल्याला हे मिश्रण परत आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यावर भात टाकणार आहोत। शिजवलेला जो भात आपण आहे तो यावर टाकायचा आहे। आता मध्ये आपल्याला बारिस्ता घालायचा आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, अंडे उकडून घेतलेले आहेत ते पण आपल्याला इथे मध्येच टाकायचे आहेत। परत आपल्याला भात टाकायचा आहे। अशा पद्धतीने लेयर्स बनवायचे आहेत। खूप झटपट होते ही बिर्याणी आणि खायला खूप टेस्टी लागते। आता लेयर्स बनवून झालेले आहेत। आता आपल्याला यावर एक झाकण ठेवायचं आहे। फक्त 10 मिनिट आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे। मग आपली बिर्याणी तयार झालेली आहे। झटपट बिर्याणी आपली तयार आहे, बघू शकता। मसाला पण खूप चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे आणि आपली बिर्याणी तयार आहे। खूप झटपट आणि टेस्टी अशी बिर्याणी आहे। नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। कलर पण खूप छान आलेला आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागते। त्यामुळे नक्की बनवा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा। धन्यवाद।